माझ्या लाईफमध्ये जुईला पर्याय नाही. आणि माझं लाईफ आलापासूनच सुरू होतं आणि आलापरच संपतं. राजकुमार राजकुमारीचा हात पकडून तिला त्याच्या महालात नेतो. तिला त्या महालाची राणी बनवतो. आला हे स्वप्न पूर्ण होईल का रे? जो वादा किया वो निभाना पड़ेगा. हॅलो आलाप, झालं जेवण झालं? हो दादा. थोडंसंच जेवलास ना? नाही, जेवलो मी दादा. ताटावरून कळतं आलाप कोण किती जेवलंय ते. अरे दादा, तुला माहिती आहे ना सध्या काय चाललंय ते. कशातच मूड लागत नाही रे. आय नो, हा सगळा प्रकार खूप त्रासदायक आहे आणि त्याचा तुला स्ट्रेस येणं साहजिक आहे, कारण ती घटना तुझ्या आयुष्याशी डायरेक्ट जोडली गेली. आलाप, तुला आठवतं लहानपणी तुझी भिंगरी तुटली होती म्हणून तू खूप रडला होतास? आठवतंय ना. आणि तुझ्याशी आई बाबांशी 2 दिवस बोलतही नव्हतो. मग बाबांनी तुला नवीन जीभ दिली तेव्हा कुठे तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं होतं? ती चावीवाली जीभ ना? राईट. आठवतंय. तेव्हा खूप खुल्ला होतास तू. ती तुटलेली भिंगरी विसरून गेलास. तसंच असतं रे. मला माहिती आहे, हे बोलणं खूप सोपं आहे, करणं कठीण आहे. मला असं वाटतं तू तू तिथेच अडकून राहू नकोस. बरोबर बोलतोय गंधार. हे असे प्रसंग आपल्या आयुष्यात खूप वेळा येतात. आपण जर त्यातच अडकून राहिलो ना तर आपलं आयुष्य तिथेच थांबतं. आपण न त्यातून सावरून बाहेर येण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हा, म्हणजे तू प्रयत्न कर ना. लगेच नाही होणार, पण हळूहळू जमेल. हे बघ आला, तुझ्या मनाच्या एका कोपऱ्यात त्या आठवणी भरलेल्या असतील, पण त्यात तू अडकून पडू नकोस. काही गोष्टी आठवणीतच ठेवून आयुष्य पुढे न्यायचं असतं. ते तुटलेल्या भिंगरीसारखं सगळं विसरून जायचं असतं. अरे वा, म्हणजे माझ्या मनात जे आहे ते गंधारच्या तोंडून का होईना आलाप पर्यंत पोचलं. कळतंय का? हो दादा. आता जास्त जागू नकोस, लवकर झोप. हो. आणि पोटभर वेळच्या वेळी जेवत जा. दादा, तुझं म्हणणं मला कळतंय, पण ज्या जुईच्या आठवणी माझ्या मनाच्या कोपऱ्यात असं तुला वाटतंय, ती जुई म्हणजेच माझं मन आहे. आणि मी माझ्या मनापासून वेगळा कसा हो? शक्य नाहीये ते. मंत्र मिळेपर्यंत हा नकाशा मला माझ्यापासून दूर करायचा नाहीये. सगळं घेतलंय. ओके. बाबा असता तर या सगळ्या गोष्टी आठवणीने घ्यायची गरजच लागली नसती. सगळं काही त्यानेच केलं असतं. आय नो, मी हा जो निर्णय घेतलाय त्यामुळे आई बाबा शॉक्ड होतील.
मला माझ्या प्रेमासाठी हे करावंच लागेल. आई, बाबा, हे तुमच्यासाठी. आई, बाबा, मला तुमच्या एवढाच आलाप माझ्या लाईफमध्ये महत्वाचा आहे आणि तो माझ्या आयुष्यात येण्यासाठी मला लवकरात लवकर तो मंत्र मिळवणं गरजेचं आहे. मला माहिती आहे तुम्हाला सांगून गेले असते तर तुम्ही जाऊ दिलं नसतं किंवा बाबा तू सोबत आला असतास, पण आता मला तुला जास्त त्रास द्यायचा नाहीये. आई, बाबा, आता तो इच्छाधारी मंत्र मिळवेन तेव्हाच घरात परत येईन. फक्त तुमचे आशीर्वाद सोबत असू द्या. हॅलो. हॅलो ताई. हळू हळू जरा. सॉरी. थांब, मी जरा बाहेरच येते. हा चालेल. अगं थांब ना जरा. हॅलो, निघालीस? हो ताई, अश्विनी ट्रॅव्हल्सने निघाली. 3 हात नाक्याला उतरायचंय ना? बरोबर. हो, माझ्या लक्षात आहे सगळं. व्हेरी गुड. बरं ऐक, तू स्वतःहून आली आहेस, मी तुला बोलावलेलं नाहीये. ओके ओके, माझ्या लक्षात आहे. व्हेरी गुड. चल मी ठेवते. आणि ऐक, मी जसं ठरवलंय सगळं तसंच व्हायला हवं. हो ताई. बाय. जुई, अगं कुठं आहेस तू जुई? हे बघ, चुकून मिठाला किंवा गरम वस्तूला स्पर्श झालाय का तुझा? ए जुई, अगं तू लपाछपी खेळतेस का? हे बघा, मी लपाछपी खेळायच्या मूड मध्ये नाही आणि ही वेळ पण नाहीये. मी घाबरलोय. तू तू कुठं आहेस जुई? कैलास, कैलास, काय ग? सविताकडे पण नाहीये रे ती. तू अंतराला फोन लावलास का? तिच्याकडे पुण्याला गेलेली नाही ना, आठवण आली म्हणून? केला होता मी फोन, पण अंतरा साखरपुड्याला आली नाही म्हणून जुई रागवले तिच्यावर. जुई तिचा फोनही रिसीव्ह करत नाहीये. असंही आपल्याला न सांगता तिच्याकडे कशाला जाईल ना? जुई, 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 अगं तू पदे आणि सविताला कळू दिलं नाहीस ना की आपण जुईला शोधतोय? नाही रे बाबा, त्याला सांगितलं म्हणजे अख्ख्या सोसायटीला कळले, माहितीये मला. तसं त्यांना संशय आला होता, पण मी सांगितलं की तुझा मेसेज आला वॉकला गेले म्हणून. गुड. जुई, ए जुई. कैलास, हा काय? कैलास, मला आता भीती वाटायला लागली रे. हल्लीची मुलं डिप्रेशन मध्ये काहीही करून घेतात. छेग, काहीतरी काय बोलतेस? आपली जुई डिप्रेशन मध्ये जाणाऱ्यातली नाहीये. एखाद्याला डिप्रेशन मधून बाहेर काढेल आपली मुलगी. पण मग आता कुठे गेली असेल, शोधूया ना. अगं मी त्याचा फोन ट्राय करतोय तर तोही लागत नाहीये, ऑफ येतोय. आलापच्या घरी? मी फोन लावतो थांब. हा. आला, तुझा फोन वाजतोय. आई साहेब, आलाप दादा वॉशरूमला गेले. चला का? पुढे सकाळी सकाळी. आई साहेब, जरा लवकर इकडे या. आता तुझं काय ग? आला, तुझा फोन बघ. हो बघतो.
काय रे असं चोरून बोलल्यासारखं का बोलतोयस? ऍक्च्युली ते आई जवळ होती ना. बोला ना. बर मला सांग, जुईचं आणि तुझं भेटायचं ठरलंय का? कधी? अरे मी फोन आत्ता केला ना बाळा, म्हणजे आजच विचारतोय मी, आज काही भेटायचं वगैरे ठरलंय का तुमचं? नाही, आमचं असं काही ठरलंच नव्हतं. बर तुला काही मेसेज वगैरे आलाय का तिचा की आज भेटूया कुठेतरी, असं काही आलाय? नाही. पण का? काय झालं? अरे नाही अरे काय आहे, एक सुचलं होतं मला, मी नंतर सांगेन ना तुला. हा ओके, ठेवतो, बाय. हॅलो काका. असे काय काका? पूर्ण बोलले पण नाहीत. नेमकं काय झालंय? कैलास हे बघ काय. डिअर आई आणि सुपर डॅड, खरं तर मी हे तुम्हाला सांगून करायला हवं होतं, पण माझ्यामुळे घरात होत असणाऱ्या गोंधळामुळे मी हा डिसिजन घेतलाय. आता आपल्यासमोर जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे तो इच्छाधारी मंत्र. कारण त्यामुळेच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात आणि मी आणि आलाप एकत्र येऊ शकतो. सुपर डॅड, या प्रवासात मला तुझी मदत लागली तर मी तुला नक्की कॉल करेन, पण तोपर्यंत माझा मोबाईल ऑफ असेल. तो मंत्र मिळवल्याशिवाय मी पुन्हा घरी येणार नाही. डोंट वरी, मी काळजी घेईन आणि तुम्हीही तुमची काळजी घ्या. माझा कॉन्टॅक्ट झाला नाही म्हणून आलाप घरी येईल, तर प्लीज तेवढं फक्त सांभाळून घ्या. जुई. नेमकी कुठे गेली असेल ही मुलगी? नेमकी कुठे गेली हे मी आत्ता सांगू शकत नाही, पण तिला जिथं पोचायचं आहे तिथे ती पोचेल नक्की. मी तुला बोललो होतो ना, हट्टी मुलगी आहे आपली. आलापला मिळवण्यासाठी काय वाटेल ते करेल ती. अगं ये ना, ये. अगं ये, तिथेच का उभी आहेस? ये ना, ये. नमस्कार, मी कोमल. अगं अशी दारातच काय ओळख करून देतेस? आत ये ना. अगं ये, सगळी आपलीच माणसं आहेत. ये. ताई, कोमल. सांगते. आई, ही कोमल, माझे नाशिकचे मामा आहेत ना, त्यांची मुलगी. हो का? ये. कोमल, मी सगळ्यांची ओळख करून देते. हा, ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार करते हं आई. असू दे, असू दे. ही संध्या आमच्याकडे काम करते, पण घरातलीच एक आहे. नमस्कार करते ताई. माझे कशाला पाय पडताय? हा उदय. हॅलो. आणि हा आलाप, माझा धाकटा दीर. नमस्कार करते. अगं तुमच्या पाया पडते. आई, अगं त्यांच्या काय पाया पडतेस? अगं हे
तुझ्याच वयाचे आहेत. देव काय म्हणतो, कोणी लहान कोणी मोठं नसतं, सगळे एक समान. माझा मामा कीर्तनकार आहे ना, त्याची सवय लागली हिला. ही पण छान कीर्तन करते हा. हो का? चांगलंच आहे ग. मग आम्हाला पण ऐकव एकदा कीर्तन. हो आई, नक्की ऐकवीन. केव्हापासून चाललं होतं हिचं की मला मुंबई बघायची, मुंबई बघायची. मी तेव्हाच म्हटलं होतं ये कधीतरी म्हणून, पण आज अचानकच आली ती. हो ना, आणि ना मला मुंबई बघायला आवडेल. हो, नक्की बघूया. आणि आम्हाला जर जमलं नाही ना, तर तुला मुंबई आलाप दाखवेल. काय रे आलाप? हो. ताई, तुमच्या घरचा देवारा केवढा मोठा आहे हो. हो. अगदी देवभोळी आहे ग. हो, माझा मामा तर म्हणतो देवीचा अवतार आहे हा. हिच्या घरात येण्याने नुसती भरभराट झाली. असे संस्कार मुलीवर असतील तर त्या घराची भरभराटच होणार. संध्या, हिचं सामान ना गेस्ट रूम मध्ये ठेव. ही गेस्ट रूम मध्येच राहील. चालते ताई. चला ताई, तुमची रूम दाखवते. हो. चला या. आई आलेच. चल आलेच. देवासमोर आरती बोलण्यासाठी तात्पुरती का होईना पण मावशीला पार्टनर मिळाली. बाबा बोलल्याप्रमाणे आपल्या कुळातले लोक जिथे राहतात तिथे मी पोहोचले खरी, पण तो मंत्र मला मिळणार आहे ते गाव कुठलं हे मला कसं कळणार? येस, इच्छा तिथे मार्ग. दादा, एक्सक्यूज मी. दादा, दादा ऐका ना, मला थोडी मदत हवी होती. ओ माय, पैसे बिशे काय मागू नका. इथं रोज रस्त्यावर गरीब मंडळ भेटतात. अहो दादा, मी पैसे मागतच नाहीये. तेच म्हणतोय मी. चेहऱ्यावरनं तर तुम्ही एकदम चांगल्या घरचे दिसताय हो. एक मिनिट दादा, मी चांगल्या घरातलीच मुलगी आहे. हा, अहो मग तुमच्यावर एवढी भीक मागायची वेळ कशी काय आली? मी भीक मागत नाहीये. हा, हो, आवाज चढवून बोलू नका. सॉरी सॉरी, माझं चुकलं. मला रस्ता सांगायला मदत करता का प्लीज? हा काय रस्ता? हा सगळा रस्ताच आहे. नाही नाही, तसं नाहीये. म्हणजे इथे जवळपास असं कुठलं गाव आहे का जिथे वेशीवरच आत जाताना कमान लागते? हो माय, जरा थांब. म्हणजे ते शोध करायला जी मंडळी येते त्याच्यातलेच तुम्ही पण ना? शोध? ती मंडळी नाही का, दगड आजूबाजूला करतात, किल्ल्यावर जातात, फोटो बिटो काढतात, तेच ना? नाही नाही, मी नाहीये त्यांच्यापैकी. या ताई, आजपासून ही रूम आहे तुमची. देव म्हणतो छान आहे. ताई, एक विचारू का? हा बोला ना. तुम्ही सारखं देव म्हणतो आज का म्हणून बोलता? कारण जे आपण बोलतो ते आपण नाही, आपल्याकडून देव बोलून घेत असतो. आमच्या अंधाधुंदमध्ये लिहिलेलं असतं जे काय घडतं ते माणसाचं कर्म घडवतं. आणि माणसाकडून कर्म कोण घडवून घेतं? देवच ना. आणि हे अंधाधुंद म्हणजे काय? तिचा न्यूजपेपर आहे तो. त्यात बातम्या कमी आणि रहस्य जास्त असतात. ताई, आजच बातमी आली होती, रेवसच्या समुद्र किनाऱ्यावर जलपरी दिसली. देवाचंच रूप असेल एखादं ते. देवाचं रूप असेल. बरं, तुम्ही इथं बिनधास्त राहा. काही पाहिजे असेल तर सांगा. काय कोमल, आवडलं का घर? हो ताई, खूप मस्त आहे. मग या घरात राहायला आवडेल ना?
हो आवडेल ना. मी सांगते तशी वागलीस ना तर या घरची सून बनून कायमस्वरूपी या घरात राहशील. फक्त मी हे हिला आधी सांगायला नको, नाहीतर कुणासमोर तरी बोलायची ही. हो म्हणजे तंबूवाली जमात. तंबूवाली जमात. हा ते शहरातनं तंबू घेऊन टाळके येतात ना, तंबू ठोकतात, रात्रभर नाचगाणं, दारूच्या पार्ट्या, नुसता धिंगाणा. आमच्या गावच्या शांततेचा पार भंग करून टाकतात. तुम्ही पण त्यातलेच ना? कुठे तुमची बाकीची मंडळी कुठे? एक मिनिट दादा, तुम्ही मला चुकीचं समजताय. मी नाहीये त्यांच्यापैकी. पुरावा काय? हा पुरावा काय? प्रत्येक जण असंच म्हणतो. गप गुमान निघून जा तुमच्या शहराकडं, नाही तर आमच्यासारखं कोणी पण वाईट नाही बघा. अहो तुम्ही गैरसमज करून घेताय. हो माय, तुम्ही आम्हाला शिकवू नका. चला निघा आपलं इथनं. हो दादा ऐका ना माझं. अहो मी माझ्या बाचं ऐकत नाही तर मी तुमचं ऐकणार आहे का? चला. हो पण ऐका तरी. ए इथं असं कमान असलेलं गाव कुठं पण नाही. हा गप गुमान निघायचं. चला. अहो दादा ऐका तरी. किती विक्षिप्त माणूस आहे हा. जाऊ दे. पण या नकाशाप्रमाणे गावाच्या एंट्रीला तर कमान आहे, पण इथे राहणारा हा माणूस कमानच नाही असं सांगतोय. मग नेमकी मी त्याच गावात कशी पोहोचणार?